राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपनं विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला। एका कार्यक्रमात आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांचा उल्लेख हिटलर असा केला होता। त्यावरून भाजप आमदार राम कदम यांनी हक्कभंग आणलाय। तर आपण केवळ हिटलर सारखे वागतात असा उल्लेख केल्याचा आव्हाड यांचं म्हणणं आहे। ज्येष्ठ नेत्याकडून अध्यक्षांच्या बाबतीत हिटलरची तुलना हे पूर्णपणे विधानसभा अध्यक्षाची जी महान परंपरा त्या खुर्चीचा मान आहे तर हे पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणार नाही। हा विधानसभा अध्यक्षांचा अवमान आहे। म्हणून मी आज स्वतः या महाराष्ट्राच्या विधानसभागृहामध्ये माननीय जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव हा दाखल केलेला आहे। आम्हाला कामकाजात सहभागी होऊ द्यायचं नाही, आमचा आवाज दाबायचा, आमच्या लक्षवेधी नाकारायच्या, आम्हाला सभागृहात बोलूच द्यायचं नाही, कामकाजात सहभागी होऊ द्यायचं नाही। एवढंच नाही तर मीडियाला रोखायचं बातम्या देण्यापासून, ह्याला काय म्हणाल? आता खोटी स्वप्न दाखवणाऱ्याला मोदी म्हणतात। आता असे काही काही शब्द प्रयोग येतात, सूर्याजी पिसाळचे औलाद म्हणतात गद्दाराला। आता असे शब्द प्रयोग जे प्रचलित आहेत ते प्रचलित शब्द प्रयोग मराठीत वापरले जातात आणि ते मी वापरले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।